नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथं आपण मिक्स कडधान्यापासून याची उसळ बनवणार आहोत. ही आपण घाई गडबडीत टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो. तर हे बघा, इथं मी सर्व कडधान्य सकाळी भिजत ठेवलेले होते आणि रात्री एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि सकाळी बघू शकता इतके छान असे मोड आलेले आहे. मटकीला आणि हरभऱ्याला सुद्धा असे मोड आलेले आहेत. तर चला मग बघूया आपण मिक्स मटकीची उसळ कशी बनवायची. तर आपण सर्वात आधी इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथं मोहरी टाकून घ्यायची आहे. तर एक अर्धा चमच मी इथं मोहरी टाकून घेतलेली आहे. तर ही छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर आपल्याला इथं जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमच. तर ह्या पद्धतीने मी इथं जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे आपल्याला इथं. म्हणजे छान आपली तडतडून झाल्यानंतरच आपल्याला इथं लसूण टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो इथं मी सर्वात आधी टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे लसूण आणि कांदा एकत्रच तळल्या जाईल. तर ह्या पद्धतीनं आता मी इथं टाकून घेतलेला आहे आणि छान असा लंबा लंबा आकाराचा मी इथं कांदा कापून घेतलेला आहे. कांदा पण आपल्याला इथं छान असा तळून घ्यायचा आहे. कांदा आपला इथं थोडासा तळत आल्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता इथं मी सुकलेला घेतलेला आहे. तर मी हा कढीपत्ता कांद्यासोबतच इथं तळून घेत आहे, म्हणजे तो असा काळा पडणार नाही. सर्वात आधी कढीपत्ता टाकायचा नाही, नाही तर मग तो तेलामध्ये जळून जाऊ शकतो. तर मी इथं कांद्यासोबत आता असा मिक्स करून आणि तळून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला आता कांदा तळतच आलेला आहे. तर इथं आपल्याला एक बारीक चिरलेलं टमाटर टाकून घ्यायचं आहे. तर ते पण छान असं तळून घ्यायचं आहे. ते तळण्यासाठी आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं टमाटर लवकर शिजलं जातं. त्यासाठी इथं एक चम्मच मी मीठ टाकून घेणार आहे आणि छान असं परतून घ्यायचं. टमाटर पण छान असं शिजून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी इथं थोडंसं टमाटर शिजून घेणार आहे. त्यानंतरच आपण इथं बाकीचे मसाले टाकून घेणार आहे. आता इथं 2 ते 3 मिनटं टमाटर छान शिजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. हे बघा, इथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. ती पण छान इथं आपण परतून घेऊया. त्यानंतर आपण आता इथं हळद टाकून घेणार आहे. अशी तेलामध्ये हळद टाकल्यानंतर आपल्या भाजीला छान असा कलर येतो. तर इथं मी आता हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच. आणि त्यानंतर आपल्याला इथं सुके मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी इथं 2 चम्मच धना पावडर घेतलेली आहे, 2 चम्मच कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आणि 1 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे. तर आपण हे मसाले आता याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेऊया. तर तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर असे आता मिक्स करून घ्यायचे आहे. या पद्धतीनं सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनटं आपल्याला हे मसाले असेच शिजून द्यायचे आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला इथं मटकी टाकून घ्यायची आहे. तर इथं झाकण ठेवून मी 1 ते 2 मिनटं हा मसाला शिजून देणार आहे, म्हणजे आपल्या भाजीला पण चव छान येते. हे बघा, छान आता 2 ते 3 मिनटं तळून घेतलेला आहे मसाला. तर यामध्येच आता आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे. तर सर्व मटकी इथं मी टाकून घेत आहे. या पद्धतीनं सर्व मटकी टाकून घ्यायची आहे आणि छान ही मटकी आणि मसाला एकत्र होस तर आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे मटकीला पण छान अशी चव येते. तर सर्व मसाला मटकीला लागत नाही तोपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. या पद्धतीनेच असं परतून घ्या. इथं आपण जे सर्व कडधान्य घेतलेले आहे ते सर्व पौष्टिक आहे. तर हे कडधान्याची जे मटकी तुम्ही हप्त्यातून 1 ते 2 वेळासुद्धा करू शकता टिफिनसाठी. हे बघा, इथं सर्व मसाला आणि मटकी एकत्र झालेली आहे. त्यानंतर 2 मिनटं इथं मी वाफवून घेतलं आणि अर्धा ग्लास इथं आता पाणी टाकून घेत आहे. तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर आणखी थोडं पाणी टाका. आणि इथं मी सुक्कीच बनवणार आहे, त्यासाठी मी इथं कमी पाणी टाकून घेतलेलं आहे.
तर हे बघा, इथं मी आणखी आपल्या मटकीची चव वाढेल यासाठी मी मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. लहान मुलाला हे मॅगी मसाला टाकलेली भाजी खूप आवडते, त्यामुळे मी इथं टाकून घेतलेला आहे. खरंच खूप छान लागते मॅगी मसाला टाकल्यानंतर. खूप जास्त मसाला टाकायचा नाही, थोडाच टाका, पण खूप छान लागते. तर इथं आपण आता 15 मिनटं झाकून ठेवून घेतलेलं होतं. बघू शकता तुम्ही, छान आता मटकी आपली शिजून झालेली आहे. खूप छान आता मटकीला कलरसुद्धा आलेला आहे. बघू शकता तुम्ही, मटकी शिजल्यानंतर किती छान आपल्या मटकीला कलरसुद्धा आलेला आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने बनवलेली मटकी नक्की बनवून बघा. खरंच खूप छान लागते चवीला. आणि इथं मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. ही मटकी बनवण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतात. खूप जास्त वेळही जात नाही आणि अशी झटकीपट आपली मटकी तयार होते आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट. तर इथं मी मटकी शिजली की नाही तुम्हाला चेक करून दाखवत आहे. तर हे बघा, हरभरासुद्धा असा मॅश होत आहे, म्हणजे सर्व मटकी आपली आता छान शिजलेली आहे. इथं मला थोडं मीठ कमी वाटलं, म्हणून मी इथं मीठ थोडं टाकून घेतलेलं आहे. कारण की सुरुवातीला आपण 1च चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि 1 ते 2 मिनटं इथं मी आता मटकी आणखी शिजून घेत आहे. म्हणजे आपली आता मटकी तयार झालेली आहे. तुम्हाला ही मिक्स मटकीची उसळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तर तुम्ही ही मटकी भेळ म्हणूनसुद्धा खाऊ शकता. इथं तुम्हाला मी मटकी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये बनवून दाखवलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा.